Hello everyone. In today's lecture we are going to discuss about the mnemonics, that is trick to remember the elements into the modern periodic table. ठीक आहे. So लास्ट लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री ऑफ द पिरियॉडिक टेबल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण हेनरी मोसलेपर्यंत कशा कशा पिरियॉडिक टेबलमध्ये डिस्कवरीज होत गेल्या ते आपण डिस्कस केलं. आज आपण बघणार आहोत जे मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे आपण यूज करतो त्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांना लक्षात कसं ठेवायचं. बिकॉज फर्दर काही टॉपिक्समध्ये आपल्याला एलिमेंट्सचे ॲटॉमिक नंबर्स किंवा त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्यांच्या प्रॉपर्टीज यांची गरज पडते. आणि जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर किंवा त्यांच्या पोझिशन माहिती नसेल किंवा सिक्वेन्शियली एलिमेंट्स लक्षात नसतील तर आपण त्या गोष्टी काय करू शकत नाही, लक्षात ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला त्यांना सिक्वेन्शियली लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स गरजेचे असतात ज्यांना म्हटलं जातं न्यूमॉनिक्स. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एस ब्लॉक एलिमेंट्स. तर इथं काही इन्फॉर्मेशन पण मी लिहून काढलेली आहे एस ब्लॉक एलिमेंट्सच्या रिगार्डिंग. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये जे काही पिरियॉडिक टेबल डिस्कस केलं होतं दॅट पिरियॉडिक टेबल विच इज कॉल्ड मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर याच्यामध्ये ज्या हॉरिझॉन्टल रोज असतात, ठीक आहे, इथं तर मी दोनच ग्रुप दाखवलेले आहेत त्यामुळे इथं दोन एलिमेंट्स आपल्याला दिसत आहेत. एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये दोन एलिमेंट्स दिसत आहे. पण जनरली असे किती पिरियड्स आपल्याला बघायला मिळतात, किती हॉरिझॉन्टल लाईन्स आपल्याला बघायला मिळतात, तर हॉरिझॉन्टल रोज ज्यांना म्हटलं जातं तर 7. तर आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये हाऊ मेनी हॉरिझॉन्टल रोज आर देअर 7 अँड हाऊ मेनी व्हर्टिकल ग्रुप्स आर देअर टोटल 18. ठीक आहे. सो व्हर्टिकल कॉलम्सना आपण ग्रुप म्हणणार आहोत, हॉरिझॉन्टल रोजना आपण पिरियड्स म्हणणार आहोत. ठीक आहे. सो आपण एस ब्लॉकला लक्षात ठेवण्यासाठी काय करणार आहोत, ट्रिक चेक करणार आहोत. काय आहे, काही लाईन्स बनवलेल्या आहेत आपण. तर फर्स्ट ग्रुपला एलिमेंट्स कोणते कोणते आहेत बघा, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम, फ्रान्शियम. आणि इथे जे लिहिलेले आहेत नंबर्स ते त्यांचे ॲटॉमिक नंबर्स आहेत. हायड्रोजन 1, लिथियम 3, सोडियम 11, 19, 37, 55, 87. आणि सेकंड ग्रुप एलिमेंट जे आहेत त्यांच्यासाठी आपण ते जे आहेत ते आहेत बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम आणि रेडियम. त्यांचे ॲटॉमिक नंबर्स इथं कॉर्नरमध्ये लिहिलेले आहेत बघा, 4, 12, 20, 38, 56, 88. तर यांना लक्षात ठेवण्यासाठी ज्या लाईन्स बनवलेल्या आहेत त्या मी त्याच्या समोर दिलेल्या आहेत. लाईन व्हर्टिकली रीड करायच्या. ठीक आहे. कसं, हायड्रोजनसाठी हे असं म्हटलं आहे, ह म्हणू शकता तुम्ही, ह ली ना. आपण ज्या वेळेला एखादा SMS वगैरे लिहितो तर SMS कशी लँग्वेज वापरतो, लीनाला आपण कसं लिहिणार, LINA, राईट. तर तसंच आपल्याला जसं आपण मेसेज वगैरे करतो त्याच्यामध्ये जी लँग्वेज असते तशा पद्धतीनं तुम्ही इंग्लिशमध्ये इथं लिहू शकता. आणि त्यातले जे पहिले 1 किंवा 2 लेटर्स असतील ते तुमचे एलिमेंटचे सिम्बॉल असणार आहेत. ठीक आहे. सो हायड्रोजनसाठी हेलियम हे असं म्हटले, लिथियमसाठी ली, सोडियमसाठी मी ना असं लिहिलेलं आहे, NA दिसतं ना, सो ना. पोटॅशियमसाठी आपण के आहे सिम्बॉल तर की म्हटले, रब से फरियाद, हेलिना की रब से फरियाद असं म्हटलं की तुम्हाला हे एलिमेंट्स लक्षात राहतील. नेक्स्ट आपण म्हटलेलं आहे बेटा, मांगे, मॅग्नेशियम, कार, स्कूटर, बाप, राजी. ठीक आहे. जर हे राजी जर तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं तर पहिले दोन जे काही लेटर्स असणार आहेत ते RA असणार ना, तर ते रेडियमचं सिम्बॉल असणार आहे. ठीक आहे. येतं लक्षात. सो बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी अशा पद्धतीनं तुम्ही या एलिमेंट्सना लक्षात ठेवू शकता. तर काही कॅरेक्टरिस्टिक्स मी एस ब्लॉक एलिमेंटच्या लिहून काढलेल्या आहेत. बेसिकली आपण एस ब्लॉक एलिमेंट्सना एस ब्लॉक का म्हणतो, जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं, एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एस ब्लॉकमधल्या कोणत्याही एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं आणि आफ्टर रायटिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इफ यू आर फाइंडिंग दॅट की लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू एस ऑर्बिटल. ठीक आहे. कोणत्या ऑर्बिटलमध्ये जात आहे लास्ट इलेक्ट्रॉन, एस ऑर्बिटलमध्ये जाते, तर त्या एलिमेंटला आपण कोणत्या ब्लॉकचा एलिमेंट म्हणणार, एस ब्लॉकचा एलिमेंट म्हणणार. ठीक आहे. सो फॉर युअर अंडरस्टँडिंग पर्पज आय एम गोइंग टू शो सम एक्झाम्पल्स ओव्हर हिअर. ओके. मी एक एक्झाम्पल करून दाखवते. सी, कन्सिडर आपण हायड्रोजन कन्सिडर करू. ठीक आहे. सो हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती असतो, 1. सो कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो, 1s1. सो बघा इलेक्ट्रॉन कुठे गेलेला आहे, एस ऑर्बिटलमध्ये. सो एस ब्लॉकचा एलिमेंट कन्सिडर करा. आपण बेरिलियम घेऊ. बेरिलियम ॲटॉमिक नंबर किती आहे, 4. इथं जस्ट आपण मेन्शन केलं आहे. ठीक आहे. लिथियम नंतर येतो बेरिलियम. सो बेरिलियमचं कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो बघा, 1s2, 2s2. ठीक आहे. फर्स्ट शेलमधल्या एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमधल्या एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे.
तर हे जर नसेल लिहिता येत तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल नॉट इन ब्रीफ, इन डिटेल वी आर गोइंग टू डिस्कस. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे, ह्यातला जो इलेक्ट्रॉन आहे लास्टवाला, तो कुठं चालला आहे? एस ऑर्बिटल. सो दिस इज ऑल्सो ऑफ एस ब्लॉक. ठीक आहे. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट वन मोर एक्झाम्पल. ह्यातलं कोणतंही एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. विल टेक कॅल्शियम. ठीक आहे. सो calcium 20. So how to write the configuration? Like this: 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, then 4s2. बघा, पहिले हे 10 इलेक्ट्रॉन्स, नंतरचे 2 12, 18 आणि राहिलेले 2 20. म्हणजे 20 इलेक्ट्रॉन्स आपण कसे फिलअप केले आहेत इन दिस ऑर्बिटल. अँड लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन टू एस ऑर्बिटल. सो दिस इज ऑफ एस ब्लॉक. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात येत असेल की आपण एस ब्लॉक एलिमेंट का म्हणतो. नाव फर्स्ट ग्रुप एलिमेंट स्टार्टिंग फ्रॉम हायड्रोजन टू फ्रॅन्शियम. तसं बघायला गेलं तर हायड्रोजनची जी पोझिशन आहे ती आयदर इट कॅन बी प्लेस्ड इन टू फर्स्ट ग्रुप ऑर इट कॅन बी प्लेस्ड इन टू 17th ग्रुप. ठीक आहे. विथ हॅलोजन्स इट कॅन बी प्लेस्ड बिकॉज ऑफ द प्रॉपर्टीज. सो हायड्रोजनची तशी पोझिशन फिक्स नाही आहे, बट स्टील जनरली हायड्रोजन इथे दाखवला जातो. ठीक आहे. सो हायड्रोजन बिकॉज ऑफ द कॉन्फिगरेशन इट इज प्लेस्ड ओव्हर हिअर. सो हायड्रोजन टू फ्रान्शियम अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं बिकॉज दे प्रिपेअर बेस. ठीक आहे. अल्कलीचा अर्थ काय? बेस. असे एलिमेंट जे बेस तयार करतात, म्हणजे पोटॅशियम आहे हायड्रॉक्झिल आयन्स बरोबर जेव्हा कंबाईन होतो KOH तयार करतो. सोडियम जो आहे हायड्रॉक्झिल आयन्स बरोबर रिॲक्ट होणार, NaOH तयार करणार, RbOH एट्सेट्रा. येते लक्षात. सो याचा अर्थ काय? बेस फॉर्मिंग एलिमेंट. त्यांना अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं. दीज एलिमेंट्स आर अल्कली मेटल्स अँड दीज आर कॉल्ड अल्कलाईन अर्थ मेटल्स. एक्झाम्पल मी लिहिलेली आहेत कशा पद्धतीनं बेस तयार होतात. ओके. सेकंड ग्रुप एलिमेंट दोज आर कॉल्ड फ्रॉम बेरियम टू रेडियम, बेरिलियम टू रेडियम, alkaline earth metals. ठीक आहे. and why they are also called alkaline earth metals? Because they are also base forming elements. They also form base, they also prepare base. Okay. And that is nothing but the alkaline solution and they are found in the earth crust. ठीक आहे. अल्कलाइन अर्थ एलिमेंट्स म्हटलं जातं. सो दे आर जनरली फाउंड इन टू द अर्थ क्रस्ट. सो इन द फॉर्म ऑफ ओअर्स और इन द फॉर्म ऑफ ऑक्साइड्स they are found in the earth crust. So they are called alkaline earth metals. ठीक आहे. सो ऑल द एलिमेंट्स आर मेटल्स. हे सगळे एलिमेंट जे दाखवलेले आहेत ते कसे आहेत? मेटल्स आहेत. आणि फर्स्ट ग्रुपची व्हॅलेन्सी काय असते? +1. तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं असेल, तर इथे मी लिहून दाखवते बघा. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, ठीक आहे, पोटॅशियम, आपण यांच्यासाठी डिस्कशन करूयात. तर ॲटॉमिक नंबर आहे 1, यांचं कॉन्फिगरेशन आहे 1s1. लिथियम आहे ॲटॉमिक नंबर 3. सो कॉन्फिगरेशन आहे 1s2 2s1. सोडियमची कॉन्फिगरेशन आहे ॲटॉमिक नंबर आहे 11. कॉन्फिगरेशन कसं असतं? 1s2 2s2 2p6 3s1. Now here atomic number 19. So how can I write this? 1s2 2s2 2p6 3s2 then 3p6 then 4s1. ठीक आहे. बघा किती इलेक्ट्रॉन झाले? 6 + 4 10 प्लस हे 9 है ना, 8 दॅट इज 18 + 1 19. तर आपण यांच्याविषयी डिस्कशन करतोय ह्या फर्स्ट ग्रुप एलिमेंट्सविषयी. तर त्यांची व्हॅलेन्सीचा अर्थ काय असतो? की जितके इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये दिसत आहेत. ठीक आहे बाळांनो, इथं तर एकच शेल आहे. किती इलेक्ट्रॉन दिसतात? 1 इलेक्ट्रॉन दिसतो आणि तो हायड्रोजन जो आहे इझिली लूज करू शकतो. हायड्रोजननं जर इलेक्ट्रॉन लूज केला तर त्याच्यावर काय होणार? इलेक्ट्रॉन तर निघून गेला. न्यूक्लियसमध्ये फक्त प्रोटॉन असणार आहे हायड्रोजनच्या, बरोबर आहे. 1 प्रोटॉन 1 इलेक्ट्रॉन असतो. तर इलेक्ट्रॉन तर समजा हायड्रोजननं देऊन टाकलं तर त्याकडे 1 प्रोटॉन राहिला, तर हायड्रोजन कशामध्ये कन्वर्ट होणार? H+ कन्वर्ट होणार. येते लक्षात. सो याचा अर्थ त्याच्यावर चार्ज किती आला? +1 चार्ज आला. सो इट इज +1. इट्स ऑक्सिडेशन स्टेट इज कॉल्ड +1 किंवा त्याची व्हॅलेन्सी काय असती? +1 असती. ठीक आहे. दुसरी गोष्ट इथे बघा, लिथियमच्या आउटरमोस्ट शेल, कोणती आउटरमोस्ट शेल आहे? सेकंड शेल आहे आउटरमोस्ट शेल. त्याच्यामध्ये S ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, दिसतंय. सो दिस इलेक्ट्रॉन इट कॅन लूज इझिली. सो Li+ कन्वर्ट होतो. तसं Na
प्लस होणार कधी, जेव्हा हा लास्ट शेलमधला इलेक्ट्रॉन थर्ड शेलमधला इलेक्ट्रॉन लूज होतो. तसं फोर्थ शेलमधला इलेक्ट्रॉन पोटॅशियमनी लूज केला की तो के प्लसमध्ये कन्वर्ट होतो. सो या सगळ्यांची व्हॅलेन्सी, सगळे याच्या पुढचे पण एलिमेंट, ठीक आहे. बघा हां कॉन्फिगरेशन कसं होत चालेल. इथं होतं 1s1, इथं आहे 2s1, इथं बघा 3s1, इथं आहे 4s1, राईट. म्हणजे लास्टवालं कॉन्फिगरेशन सगळ्यांचं कसं आहे, फक्त शेलचा नंबर बदलत चालला आहे, ऑर्बिटचा नंबर बदलत चाललेला आहे, पण लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन सेम नंबर ऑफ आहेत. सो ह्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, एकसारख्या असतात, ऑलमोस्ट एकसारख्या असतात. काही प्रॉपर्टीज डिफरंट असतात, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस in the next lectures, but due to the presence of same number of electron into the last shell of every element, they are going to show same properties. आणि त्यांची व्हॅलेन्सी जी असते ती काय म्हटली जाते, +1. येते लक्षात. सो बघा फक्त नंबर काय होत जाणार आहे, हा वाला नंबर आपण म्हणू शकतो की लास्ट शेलचा जो नंबर असतो तो फक्त काय होत जातो, चेंज होत जातं. जसं जसं पुढं आपण जाणार तसं तसं हा जो नंबर असेल तो काय होत जाणार, इन्क्रीज होत जाणार, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काय होत जात आहेत, इन्क्रीज होत आहेत. सो हे लीना की नंतर कोण आहे बघा, रुबिडियम आहे. ॲटॉमिक नंबर आहे 37. जर तुम्ही हे कॉन्फिगरेशन असं लिहिलं तर लास्टवालं कॉन्फिगरेशन रुबिडियमचं काय येणार आहे, 5s1. ठीक आहे. कसं येतं, 5s1 येतं. त्याच्या पुढे आहे सिझियम, राईट. रुबिडियम, सिझियम येतो. सिझियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 55. ठीक आहे. सिझियम ॲटॉमिक नंबर 55. तर त्याचं लास्टचं कॉन्फिगरेशन तुम्ही पूर्ण लिहून बघा. लास्टचा इलेक्ट्रॉन जातो 6s मध्ये, 6s1 असं कॉन्फिगरेशन असतं. आणि फ्रान्शियम ॲटॉमिक नंबर जो असतो दॅट इज 87, राईट. तर त्याचं कॉन्फिगरेशन असतं 7s1, लास्टवालं कॉन्फिगरेशन. तर प्रत्येकाच्या आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन इट कॅन लूज इझिली. सो त्यांची व्हॅलेन्सी असते +1. तसं जर तुम्ही सेकंड ग्रुपचे जर एलिमेंट्स कन्सिडर केले, फॉर एक्झाम्पल बेरिलियम आहे. बेरिलियम ॲटॉमिक नंबर आहे 4. ठीक आहे. 1s2, 2s2. बेरिलियमच्या खाली येतो मॅग्नेशियम, ॲटॉमिक नंबर 12. कसं लिहिणार मी, 1s2, 2s2, 2p6, 3s2. बघा लास्टची शेल कोणती आहे, इथं 2s2 आहे, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. तसं इथं 3s, इथं थर्ड शेलमधल्या एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले. त्याच्या पुढचा बेटा मागे, नंतर कार 20. तर तिथं कसं येणार आहे, 4s2. ठीक आहे. लास्टवालं कॉन्फिगरेशन काय असतं, सेम. आणि लास्टच्या शेलमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पुढे पुढे बघायला मिळतात. त्याच्या पुढे असणार 5s2, देन 6s2. इफ यू राईट द कॉन्फिगरेशन यू विल कम टू नो. सो लास्टच्या शेलमध्ये लास्टवाली जी शेल असती त्याच्यामध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते लूज करू शकतात इझिली. हे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटम हे लास्टच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स इझिली लूज करू शकतात. आणि ते लूज केल्यानंतर त्यांच्यावर चार्ज येतो +2. म्हणजे बेरिलियमवर चार्ज काय येणार, +2. तसं मॅग्नेशियमवर चार्ज काय येणार, +2. कॅल्शियमवर चार्ज काय येणार, +2. तुम्ही असंही लिहू शकता किंवा साईन दाखवू शकता. तर ड्यू टू द सेम number of electrons present into the outermost shell, they are going to show the same valency. त्यांच्यावरचा चार्ज सेम असतो, दॅट इज +2 फॉर सेकंड ग्रुप एलिमेंट्स फॉर द अल्कलाइन अर्थ मेटल्स. फर्स्ट ग्रुप व्हॅलेन्सी +1 असते, सेकंड ग्रुपची व्हॅलेन्सी +2 असते. आय होप यू आर क्लिअर विथ द एस ब्लॉक एलिमेंट्स. थोडंसं मी व्हिडिओ लेंदी होतोय, बट तुम्हाला हे समजावं म्हणून मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजेत. नेक्स्ट जी काही गोष्ट आहे ती म्हणजे हाऊ टू रिमेंबर द ॲटॉमिक नंबर्स ऑफ द एलिमेंट्स. ठीक आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं आपल्याला जर सिक्वेन्स लक्षात ठेवण्यात म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल तर ॲटॉमिक नंबर पण लक्षात ठेवण्यामध्ये तसा काही इश्यू येत नाही. तर इथं बघा सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोजन आणि लिथियम हा एक ग्रुप फक्त थोडासा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला आपोआप लक्षात राहायला स्टार्ट होतील. हायड्रोजन लिथियम बघा, ॲटॉमिक नंबर 1 आहे, इथं 3 आहे. लिथियम सोडियम 311 आहे, इथं 19 आहे, इथं 37 आहे. पहिल्या 2 एलिमेंट्समध्ये, फर्स्ट आणि सेकंड ग्रुपच्या एलिमेंट्समध्ये, ह्या 2 एलिमेंट्समध्ये कितीचा डिफरन्स आहे बघा, कितीचा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे, बरोबर. ह्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, ह्याचा 3 आहे, इथं 2चा डिफरन्स आहे. 3 आणि 11 कितीचा डिफरन्स, 8. 11 19 कितीचा डिफरन्स, 8चा डिफरन्स. 19 37 कितीचा डिफरन्स, 18. 37 55 कितीचा डिफरन्स, 18. राईट. 55 to 87 कितीचा डिफरन्स, 32. म्हणजे 2 8 8 18 18 32. हे जर लक्षात ठेवलं, 2 ह्या दोघांमध्ये 2चा डिफरन्स, 8 8
18, 18, 32. हे जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला एकाचा नंबर माहिती असला तर पुढचे नंबर इझिली कॅल्क्युलेट करू शकता. फक्त हायड्रोजन काय 1 लक्षात ठेवला की लिथियम त्याच्या पुढं किती असणार, 2चा डिफरन्स आहे. ॲड 2 किती येणार 3. ह्या दोघांमध्ये त्याच्या दोघांमध्ये पुढच्या दोघांमध्ये 8चा डिफरन्स आहे. 8 ॲड करा 3मध्ये किती येणार 11. पुढे 8 ॲड करा 19, 18 ॲड करा 37. असं ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आफ्टर लिथियम कम्स बेरिलियम. तर इकडून इकडे एलिमेंट्समध्ये 1 इलेक्ट्रॉन्स काय होत जातात, वाढत जातात. राईट. प्रोटॉन्स पण वाढत जातात आणि सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण वाढत जातात. सो लिथियम नंतर जो नेक्स्ट येणार बेरिलियम, त्याचा अटॉमिक नंबर त्याच्यापेक्षा 1नी इन्क्रीज होणार. बेरिलियमच्या पुढचा जो असणार आहे पुढे, तो अगदी पुढे पी ब्लॉकमध्ये येतो एलिमेंट बोरॉन, त्याच्यामध्ये 1नी इलेक्ट्रॉन इन्क्रीज करायचा. तो किती येणार 5 येणार अटॉमिक नंबर बोरॉनचा. येते लक्षात. तो असं काही फार अवघड नाही आहे. तर इथे पण बघा ह्या दोघांमध्ये आता इथे तर एलिमेंट नाही आहे फर्स्ट पिरियडला, सेकंड ग्रुपमध्ये फर्स्ट पिरियडमध्ये एलिमेंट नाही आहे. सरळ एलिमेंट कुठे येतो, सेकंड पिरियडमध्ये. आफ्टर लिथियम कम्स बेरिलियम. राईट. तर एकतर असं लक्षात ठेवू शकता किंवा बेरिलियमचं जर तुम्ही लक्षात ठेवू शकला 4 आहे ॲटॉमिक नंबर, तर पुढचे कॅल्क्युलेट करणं अवघड नाही आहे. असं हॉरिझॉन्टली लक्षात ठेवलं तरी ते एकदम इझी आहे. ह्याच्यामध्ये 1 ॲड केला की पुढचा नंबर येणार, ह्याच्यामध्ये 1 ॲड केला की पुढचा नंबर येणार, पुढच्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर. राईट. जर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं असेल तर हेच सिक्वेन्स इथं लक्षात ठेवायचा. या दोघांसाठी हे हे मॅजिक नंबर्स आहेत बरं का. 2, 8, 8, 18, 18, 32. तर इथे पण बघा 8 ॲड करा 12 आलं, 8 ॲड करा 20 आलं, 18 ॲड केला 38 आलं. इथं 18चा डिफरन्स आहे 56, इथं 32चा डिफरन्स आहे 88. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. सो काय लक्षात ठेवायचं आहे, एस ब्लॉक एलिमेंटसाठी मॅजिक नंबर्स आहेत 2, 8, 8, 18, 18, 32. अँड दीज एलिमेंट्स आर ऑल्सो कॉल्ड, वन मोर थिंग, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आय वॉन्ट टू शेअर with you people, that these elements are called representative elements. They are called representative elements. ठीक आहे. तर थोडंसं मेन्शन करणं राहून गेलं होतं माझं. त्यांना रिप्रेझेंटेटिव्ह का म्हटलं जातं, तर ह्यांच्याबरोबर पी ब्लॉक एलिमेंट्सना पण रिप्रेझेंटेटिव्ह म्हटलं जातं बरं का. तर यांना रिप्रेझेंटेटिव्ह का म्हटलं जातं, बिकॉज दे रिप्रेझेंट्स मेटल्स. ते काय रिप्रेझेंट करतात, मेटल्सना रिप्रेझेंट करतात. सो दे आर कॉल्ड रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट. आणि पी ब्लॉक एलिमेंट्सना सुद्धा आपण कलेक्टिव्हली रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स म्हणा, म्हणजे एस आणि पी ब्लॉक आर रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स. त्यांना आपण का म्हणणार रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट्स, पी ब्लॉक एलिमेंट्सना ग्रुप 13 to 18, because they represents non-metals. Most of the non-metals are present into P block. ठीक आहे. And they represents metals. So these are called S block elements are called representative elements. ठीक है. I hope you are clear with the concept. In the next video we are going to discuss about next